जय हिंद. दिस इज अवर लेक्चर फर्स्ट ऑफ पॉलिटी. आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला पॉलिटीचे बेसिक्स पाहायचे. बेसिक्स म्हणजे कसे की पॉलिटी म्हणजे काय, आणि पॉलिटीची जी आपण म्हणतो राज्यव्यवस्था, राज्यव्यवस्था कशी चालवल्या जाते किंवा राज्यव्यवस्थेचे प्रकार काय असतात हे आपल्याला बघायचे आहे. त्याच्यामध्ये सर्वात पहिला टॉपिक आजचा आपला असणार आहे शासन करण्याच्या पद्धती. आता शासन करण्याच्या पद्धती किती आहेत? शासन करण्याच्या पद्धती ज्या आहेत त्या खूप साऱ्या आहेत, पण प्रामुख्याने आपल्याला ज्या आहेत ह्या तीन आहेत. त्या तीन म्हणजे मेन आहेत, आणि त्या तीन पासून काय होतं की थोडीशी याच्यामधली आणि थोडीशी याच्यामधली घेऊन काय एक नवीन राज्यव्यवस्था तयार केली जाते. तर बघा, हे बघत असताना आपल्याला याच्यामध्ये लक्षात ठेवायचं आहे की आजचा जो आपला टॉपिक आहे हा टॉपिक MPSC कंबाईन असो किंवा राज्यसेवा असो, याच्यामध्ये दरवेळेस एक प्रश्न तर या टॉपिकवरून काय होतो बघायला मिळतो. तर बघा, काय आहे शासन करण्याच्या पद्धती. आता शासन करण्याच्या पद्धती किती आहेत? शासन करण्याच्या पद्धती आहेत तीन. तीन कुठल्या? एक म्हणजे राजेशाही, दुसरी म्हणजे हुकुमशाही, आणि तिसरी म्हणजे लोकशाही. आता सर्वात प्रथम बघा, हे काय आहे? हे मोनार्की आहे, हे डिक्टेटरशिप आहे, आणि हे काय आहे? आपली लोकशाही, डेमोक्रेसी आहे. तर आता याच्यामध्ये सर्वात प्रथम आपण राजेशाहीबद्दल जाणून घेऊ. राजेशाहीमध्ये काय असतं माहिती आहे का? राजेशाहीमध्ये जी गादी आहे किंवा जी सत्ता आहे हे कशी चालते? ही वंश परंपरानुगत चालते. म्हणजे काय? राजाचा मुलगा काय होतो? याच्यामध्ये राजा होतो, मग त्याचा मुलगा काय होतो? राजा होतो. अशा प्रकारे जे आहे हे राजेशाहीमध्ये काय गादी चालत असते, किंवा राजा जो आहे किंवा जो लीडर आहे हा बदलत असतो. तर बघा, वंश परंपरागत आणि हुकुमशाहीमध्ये काय आहे? हुकुमशाहीमध्ये आपल्याला बघायला मिळेल की जो तिथं शासन करणारा असेल हा कसा येऊन बसलेला आहे? हा जबरदस्तीने येऊन बसलेला आहे. हा काय करतोय? हा लोकांवरती प्रेशर टाकून म्हणा किंवा लोकांना दबावाखाली ठेवून काय केलं आहे? नाही, तिथं शासन करण्याला सुरुवात केलेली आहे. आणि लोकशाहीमध्ये, लोकशाहीबद्दल आपल्याला माहिती आहे, आपल्या भारतामध्ये दरवेळेस दर 5 वर्षांनी जे आहेत इलेक्शन्स होत असतात. आता 29लाही होणार आहेत येणारे इलेक्शन्स. आता बघा, हे इलेक्शन होत असतात, याच्यामधून काय निवडला जातो? याच्यामधून आपले लोकप्रतिनिधी निवडले जातात, आणि आपले जे लोकप्रतिनिधी आहेत ते आपल्यासाठी काय करत असतात? काम करत असतात. त्याच्यात प्रधानमंत्री असतील व त्यांचे मंत्रिमंडळ असेल, राष्ट्रपती असेल, व जे बाकी आपले आमदार खासदार असतील, ते सर्व काय आहे? लोकांनी निवडलेले. त्याच्यानंतर आता आपल्याला याचं एक एक्झाम्पल सांगतो मी तुम्हाला. याचं एक एक्झाम्पल जे आहे ते तुम्ही लिहून घ्या. ब्रिटन, नॉर्थ नॉर्थ कोरिया, याच्यामध्ये आपण USA लिहू शकतो, भारत लिहू शकतो, आणि याच्यामध्ये भरपूर सारे बघायला मिळतील. आता याच्यामध्ये एक कन्सेप्ट कसा माहिती आहे का तुम्हाला? आता हे जे ब्रिटन आहे, इथं काय? इथं राजा सुद्धा आहे. काय आहे? राजा सुद्धा आहे. आणि म्हणजे काय झालं, एकूण काही पार्ट जो आहे हा राजेशाहीचा आला, आणि तिथं त्यांचे लोकप्रतिनिधी सुद्धा आहेत जे लोकांनी निवडून दिलेले आहेत. म्हणजे काय झालं?
ही मिक्स प्रकारची काय झाली, शासन व्यवस्था झाली. अशा प्रकारच्या व्यवस्था सुद्धा आपल्याला काय बघायला मिळतात. आता तदनंतर पुढे बघा, आता आपल्याला लोकशाही आणि प्रामुख्याने आपल्या भारतामध्ये लोकशाही कसे कार्य करते हे बघायचे. तर बघा, भारतामध्ये लोकशाहीचे प्रामुख्याने किती स्तंभ आहेत? ते आहेत 3 स्तंभ. बघा, भारतातील लोकशाही. आता ही जी लोकशाही आहे, आता या लोकशाहीचे 3 स्तंभ आपल्याला बघायचे आहेत. पहिला काय आहे? पहिला आहे याच्यामध्ये बघा, जे 3 आहेत याच्यामध्ये पहिला आपल्याला काय बघायला मिळतो? पहिला बघायला मिळतो कायदेमंडळ. आता हे कायदेमंडळाचं काम काय आहे? कायदेमंडळ काय करणार आहे? कायदेमंडळ जे आहे हे कायदे बनवणार आहे. आणि आता आपल्या सर्वांना माहिती आहे की आपल्या भारतामध्ये कायदे कुठे बनवले जातात? तर आपल्या संसदेत बनवले जातात. आता संसदेमध्ये कोण कोण असतं? संसदेमध्ये काय असतं? सत्ताधारी नेते सुद्धा असतात, विरोधी पक्ष नेते सुद्धा असतात. सध्या बघायचं झालं तर सत्ताधारीमध्ये कोण येणार? बीजेपी येणार, व बीजेपी सोबत जे अलायन्समध्ये ज्या पार्ट्या आहेत त्या येणार. आणि विरोधी, सर्वात मोठे विरोधी पक्ष नेते कोण आहेत सध्या? राहुल गांधी आहेत. तर हे आपल्याला माहीत असायला पाहिजे. कायदेमंडळ, आता कायदेमंडळामध्ये काय आहे? कायदेमंडळात आपल्यासाठी काय होतं? तिथं पॉलिसी मेकिंगचं काम केलं जातं. इथं जे आहे ते आपल्यासाठी कायदे बनवले जातात. आता तो कायदा कुठं बन कुठं बनतो? तो आपण सांगू शकतो लोकसभा आणि राज्यसभा. आता याच्यामध्ये कोणाकोणाचा समावेश होतो? याच्यामध्ये सत्ता सत्ताधारी व विरोधी. आता याच्यामध्ये सत्ताधारी व विरोधी काय आहेत तुम्हाला माहिती आहे काय? आता नाही तर काय झालं असतं की जर याच्यामध्ये विरोध करणार कोणी नसतं तर कुठलाही कायदा जो आहे हा पारित केला जाऊ शकत होता. म्हणजे काय होत असतं की एखादा जर तुम्हाला कामाचा कायदा जर पारित करायचा आहे आणि तो जर चांगला आहे तर दोघंही ज्याच्यावरती टीका टिप्पण्या करून काय करू शकतात? त्याला पारित करू शकतात. पण जर तो कायदा कामाचा नाही आहे आणि तिथं विरोधी पक्ष सुद्धा नाही आहे, त्याच्यावरती आर्ग्युमेंट करायला किंवा त्याच्यावरती प्रश्न विचारायला, तर काय होणार आहे? तिथं आपल्याला बघायला मिळणार आहे की जो कायदा सत्ताधारी पक्षाला वाटेल तो कायदा जो आहे सत्ताधारी पक्ष जो आहे पारित करू शकेल. म्हणून आपल्या भारताची राज्यव्यवस्था अशी बघायला मिळते आपल्याला की जर कुठलाही कायदा पारित करायचा असेल तर तो एवढ्या सहजासहजी करता येत नाही. तदनंतर दुसरं काय आहे? कार्यकारी मंडळ. कार्यकारी मंडळ. आता कार्यकारी मंडळामध्ये काय आहे बघा, कार्यकारी मंडळामध्ये आपल्याला बघायला मिळेल, कार्यकारी मंडळामध्ये आपल्याला प्रधानमंत्री व त्यांचे कोण मंत्रिमंडळ, त्याच्यामध्ये फायनान्स मिनिस्टर असतील, डिफेन्स मिनिस्टर असतील, रेल्वे मिनिस्टर असतील, एज्युकेशन मिनिस्टर असतील, ॲग्रिकल्चर मिनिस्टर असतील, हे जे सर्व मिनिस्टर्स जे आहेत हे काय करतील? तो कायदा तो इथं बनवण्यात आला. आता इथं जर XYZ कायदा बनवण्यात आला, इथं जर हा XYZ कायदा तयार झाला आणि तो कायदा जो आहे हा कशाशी रिलेटेड आहे? हा तो कायदा जो आहे परराष्ट्राशी रिलेटेड आहे. तर तो कायदा जो आहे या कार्यकारी मंडळामध्ये जे परराष्ट्र मंत्रालय आहे, जे जयशंकर आहेत, त्यांच्या अंतर्गत काय करण्यात येईल? तो योग्यरित्या पूर्णपणे राबवण्यात येईल. जर तोच कायदा जर डिफेन्स रिलेटेड असला तर तो आपल्याला बघायला मिळेल राजनाथ सिंग जे आहेत ते लागू करतील. ते डिफेन्समध्ये जर कायदा बनलेला असेल तर. तोच कायदा जर फायनान्सचा असेल तर निर्मला सीतारामन जे आहेत ते तो कायदा लागू करतील किंवा त्या कायदा लागू कसा करायचा
हे ते बघतील. आता इथं कोण आहे कार्यकारी मंडळामध्ये, आणि बेसिकली कार्यकारी मंडळाचं कार्य काय आहे? कार्यकारी मंडळाचं कार्य एवढंच आहे की जो कायदा संसदेत तयार झालेला आहे तो कायदा काय करणे आहे, पुढे लागू करणे आहे. दुसरं काय आहे, पीएम व त्यांचे मंत्रिमंडळ. आता तदनंतर तिसरा पॉइंट काय आहे, न्यायमंडळ. आता बघा न्यायमंडळाचा एक न्यायमंडळाबाबत एक तुम्ही की फॅक्ट लक्षात ठेवा की हे काय भारतामध्ये स्वतंत्र आहे. काय आहे, स्वातंत्र्य आहे. आता न्यायमंडळाचं कार्य काय आहे, कायद्याची तपासणी करणे, व काही बदल असल्यास काय करणे, सुचवणे. तर बघा हे झाली आपली भारताची जी लोकशाही आहे ही अशा प्रकारे काम करत असते. आता याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळेल की जी आपली लोकशाही चालत आहे याच्यामध्ये काय, आता हे कायदे मंडळ काय करणार आहे, त्यांनी हा XYZ नावाचा कायदा जो आहे तयार केला. आता हा कायदा लागू करायचा आहे. हा कायदा कशाचा आहे, हा कायदा आपल्याला बघायला मिळेल डिफेन्स मिनिस्ट्रीचा आहे. आता इकडे आल्यानंतर याच्यावरती काय होणार, आपले जे पंतप्रधान आहेत ते व आपले संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या मदतीने काय केला जाईल, हा जो XYZ कायदा आहे हा काय करण्यात येईल, हा पूर्ण भारतामध्ये लागू करण्यात येईल. काय येणार, लागू करण्यात येणार. आणि जर या कायद्यामध्ये जर काही बदल करायचा असेल तर आपल्याला इथं काय, हे आपलं न्यायमंडळ आहे याच्यामध्ये काय येतं, आपलं सर्वोच्च न्यायालय, ते आपल्याला काय करणार, त्याच्यामध्ये काही बदल असल्यास सुचवणार. सर्वोच्च न्यायालय याच्यामध्ये काही बदल असल्यास काय करणार आहे, आपल्याला सुचवणार आहे. आता हा XYZ हा कायदा झाला. आता बघा हे अशा प्रकारे जे आहे हे कार्य आपलं चालू असते पॉलिसी मेकिंगचं, किंवा पॉलिसी मेकिंग म्हणा किंवा लॉ मेकिंग म्हणा. तर भेटू पुढच्या लेक्चरमध्ये. जय हिंद, जय भारत.